हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर मम्मीचे ना चालू होते कस्टमर, आणि आज आहे ना सकाळपासूनच कस्टमर चालू झाले होते, कारण लग्नाचं सीझन चालू झालंय त्याच्यामुळे. आणि आपण आहे ना नवीन यूट्यूब चॅनल पण चालू केलंय. तुम्हाला मी ना कमेंट मध्ये लिंक देते. आपल्या त्या चॅनलला पण आहे ना सबस्क्राईब करा. त्याच्यावरती तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला भेटेल. आणि इंस्टावरती पण तुम्ही अजून फॉलो नसेल केलेलं तर नक्की करा. मम्मी बसली आता ब्लाऊज शिवायला. वर्कचा ब्लाऊज आहे. कसं आहे कसं शिवायचं आता हे शिवायला लई अवघड सांगा. हा ना त्याची दूध गेलं होतं. तू गेला नाही बस आला. पण माझं लक्ष आहे माझं इथून आज उद्या द्यायचे नाही अर्जंट ब्लाऊज आणि तीन आजच येणार आहे ती, पण मग तिला म्हटलं फोन करून ब्लाऊज झाल्यावर ब्राईडचे. आरी वर्क माझं सगळं कम्प्लीट झालंय आता. ते या सीझनला आपण लय ब्लाऊज केले आरी वर्कचे हो. शिकून. हा. म्हणजे काहीतरी फायदा झाला. फायदा झाला होतोच. कोणताच हे वाया नाही जात शिकलेलं. कला कधीच वाया नाही जात. मी ना आता जेवढे तो ब्लाऊज शिवून ठेवले ना तेवढे नंका लावते. आणि आज मला वॅक्स पण करायचं आहे. लई त्रास होणार आहे. आता ब्रायडल ऑर्डर सीझन पण आहे, त्याच्यामुळे नंतर करायला वेळच नाही भेटणार. आजच करून घेते. माझी स्टुडंट ती आहे, तिच्याकडून ते वॅक्सचं मशीन आहे ना ते चालू करून देते मी आता. लई छान वॅक्स होतं त्यांनी. म्हणजे व्हिडिओ खाली कमेंट आले की त्यांनी वॅक्स चांगलं नाही होत असं, पण आम्ही कस्टमरचं करतो ना इतकं छान वॅक्स होतं त्यांनी. कस्टमर पण म्हणतो त्याने करा मशीन इतकं छान होतं, फक्त त्याची टेक्निक कळायला पाहिजे करायची. त्याला लोशन येते आणि लय छान येते. खरंच छान आहे. मला म्हणजे वॅक्स पण फक्त प्रमाणात ना ते लागत. आणि आधी चालू करावं लागतं थोडंसं 15-1 मिनिटं. आमचं चालू होतं वॅक्स करायचं. लय हळूहळू करले, दुखणार आहे. ऐको निघले का? डोळ्यातच पाणी आलं. जिथं जिथं लोशन लावलेलं आहे ना इथं पूर्ण लावलं तेवढा. अजून ते मेल्ट होऊन द्यावं लागेल मला असं. माझे स्टुडंट ऐको नको नको एवढं ते आपल्या एवढं वॅक्स नाही निघत नव्हते केस. बघ ना आता फक्त असे थोडेसेच राहिले. केसांची दिशा इथं परत लाव पण अशी उलटी पालटी आहे तिचे केस. हे नाही नव्हते. नाही उलट झालं असं मशीन पकड असं. बस बस. ते ना वितळायला लावावं लागेल बरं का. असं घट्ट घट्ट वाटते. दिवशी ते सगळे आले मम्मी. लाव कधी ते थोडा वेळ. लाव. पहिले आपण त्या क्रीम वॅक्स नाही करायचं ना असे पूर्ण निघतच नव्हते. असे छोटे छोटे केस. मग कोणत्याच वॅक्स मध्ये नाही छोटे केस नाही पूर्ण नाही. लगेच इथला फरक दिसला. आणि ग्रोथ पण लवकर होत नाही. मी तुझं अजून नाही काहीच नाही. याने अशी आग पण नाही होत असं केलं मस्त. पहिले नाही त्याने अशी, कारण ते ऑलरेडी गरम राहायचं ना अजून त्याने असं व्हायचं. त्याची वायरिंग फक्त थोडीशी लांब पाहिजे होती अशी याच्यासारखी, म्हणजे इथपर्यंत आलं असतं डायरेक्ट. लोशन आपल्याला इकडं पण पूर्ण लावावं लागेल. घेऊ का लोशन? ते लोशन पण इतकं गार गार आहे ना. घे ना अजून. ते पडतं बरं लगेच असं सटकत असं जेलीसारखे. पूर्ण असं हातावर लावून घे. चांगलं हे करायचं बरं का. ते लावायचं व्यवस्थित, तरच ते केस निघते. तिथे जास्त केस आहे तिथं कर. इथं जास्त लावा लागेल. थोडं किती केस झाले बस. त्याला पण घेऊ का? नको त्यानंतर लाव. आता इथं लाव पडलंय. घेऊ का? हाताने हे कर. तुझ्या हात याचे त्याने नाही. आता ऑलरेडी हाताने हे कर असं. असं कर म्हणजे गेले ते हात चुकून पण गेले. का त्याच्यातून थोडंसंच राहिलेलं आहे त्याच्यामुळे ना. लग्न आता माझं क्लीनअप करणार आहे.
आज लयच माझं हे करायचं चाललं तर वॅक्स चाललं, आता क्लीनअप करणार आहे. हेच केली त्यांचं, फक्त त्यांनी मसाज कर. कणस लागा ना, डिले झालं. पल्ले लागत आहे ताकदीने. का बरं लागा ना ग, स्लिप झालं केले ते नुसतं बिंगूच राहिलं. स्लिप झालं असं ते. हे बघ नुसतं बिंगू राहिलं. दात थोडीच राहिली ना ती. ब्लाऊज हुक्का लावायचे, मम्मीचं झालंय ब्लाऊज शिवून वरचं. पाठीमागून पण वर्क होतं. ते ना 4 वाजले आणि मी ना चहा ठेवलाय. दादाला लय चहाची तलप लागली होती, केव्हाच चालू होतं चहा ठेव. पण मम्मी ना ब्लाऊज शिवते, दुसरा ब्लाऊज झालाय मम्मीचा अर्धा शिवून. मी हुक्का लावला ब्लाऊजांना. हा पण शिवायचा आहे का? ते बघ काळूला लगेच समजलं. बरोबर चाल कसं काय कळत काय काय लगेच कळ. काय नाही ते चालेल. आता आहे ना मस्त आम्ही चहा घेतो. मम्मीने परत ब्लाऊज शिवल्यावर मला त्याला हुक्का लावा लागेल. एवढा गाग होतं पण माझा आवाज सुद्धा येत नाही. एवढा गाग काय. चाल दूध प्यायचं ना तुला काळू. हो, मम्मी ना आत्ताच बाजार करून आली आहे. काय पाहतो गेली होती मम्मीने भाजीपाला आणला असं. दरवेळेस दादूच जातो. पण लय ठसका बाजारात, लय धूळ राहते. लय डेंजर झालं. मला दे ना बोर. हे बघ बोर घेऊन चालला खायला. लय भारी दादू नाही म्हणत म्हणला, अरे लय भारी गोड आहे. हे बघ, लय गोड पाहिजे खाऊन नका. धुवून घ्यावं लागेल. धुवून घे. धुवून आता काय भाजी करायची, मटकी. मटकी आणली पाहिजे ना. त्याला म्हणलं मला भाजीपाला भरला. मम्मी बसली आता ब्लाऊज कटिंगला. 8:30 वाजले. आमचे जेवण झाले आत्ताच. आणि आम्ही झोपलो आणि मम्मी बसली कटिंगला. कारण उद्या ना शिवण क्लासचे मेंबर येणार आहे, त्याच्यामुळे ना मम्मीला आहे ना उद्या सगळा दिवस आहे ना त्यांच्यामध्येच जाईल, म्हणजे सांगायला याला. कारण पार्लरचे कस्टमर जर चालू असलेत मला मग पार्लरमध्येच थांबावं लागतं. आणि मग मम्मीला ना शिवण क्लासकडे लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळं मम्मीचं शिवण नाही होत. त्याच्यामुळं मम्मी कटिंग करून ठेवीन आणि उद्या सकाळी शिवण. पोटने की ना आखून ठेवलेलं वाटतं. ते आखेले पण बाईने बसत आहे ना, मग दुसरं 2 अस्तर आणले. डायरेक्ट आता याच्याच कापणार मी.